हॅलो एव्हरीवन, आज आपण डिस्कस करणार आहेत रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की कम्युनिकेबल प्रॉब्लेम कोणते कोणते इंडियामध्ये हेल्थ प्रॉब्लेम. त्यामध्ये आपण बघितलं होतं की कम्युनिकेबल प्रॉब्लेम असेल, नॉन कम्युनिकेबल. त्यानंतर न्यूट्रिशनल, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, एन्व्हायरमेंटल, पॉप्युलेशन प्रॉब्लेम. ओके, तर त्यामधला आपला हा कम्युनिकेबल प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं का ट्युबरक्युलोसिस असेल, फिलॅरियासिस असेल, लेप्रसी असेल, ओके, त्यानंतर मलेरिया असेल. ओके, आज आपण त्यांच्याबद्दल त्यांचे कोणते कोणते प्रोग्राम्स आहे, ओके, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम RNTCP हा प्रोग्राम तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो की इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे, त्यामुळे तुम्ही प्रॉपरली या ठिकाणी अटेन्शन द्यायचं तुमचं. ओके, प्रॉपरली नोट्स काढायचे याचे. ओके, प्रोग्राम आपण यामध्ये एकच शिकणारे प्रोग्राम केव्हा स्टार्ट झाला. ओके, प्रोग्रामचं मोटिव्ह काय, प्रोग्रामचे ऑब्जेक्टिव्स काय, आणि प्रोग्रामचं बेनिफिट काय झालं, ओके, पीपल्सवर. ओके, आपण ते बघणार या ठिकाणी. नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम, TB हरेगा देश जीतेगा. ओके, हा एक आपला लोगो होता, आपला श्लोक होता. TB मुक्त भारत आपल्याला या ठिकाणी घोषित केलं होतं आपण फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ TBवर. त्यानंतर आपल्या आजचे ऑब्जेक्टिव्ह आहे टू इंट्रोडक्शन अबाउट रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम, to enlist goal and objective of RNTCP revised national tuberculosis program, to describe organization structure of revised national tuberculosis program, describe about features and strategies of RNTCP. Okay, discuss about the treatment of services under the revised national tuberculosis program, role of nurse in RNTCP. ओके, आपले आजचे ऑब्जेक्टिव्स आपण स्टार्टिंगला आता बघणार आहेत. RNTCP म्हणजे रिवाइज नॅशनल कंट्रोल प्रोग्रामबद्दल इंट्रोडक्शन बघणार आहेत. त्यानंतर आपल्याला आपण बघणार आहेत गोल्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह काय RNTCPचे. त्यानंतर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कुठून ऑर्गनायझेशन झालेले आहे. ओके, फीचर्स आपण बघणार आहेत आणि ट्रीटमेंट कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. ओके, या ठिकाणी आपण हे डिस्कस करणार आहेत. तर आता इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ ट्युबरक्युलोसिस पेशंट इन द वर्ल्ड. ओके, इंडियामध्ये सगळ्यात जास्त कोणते पेशंट आपल्याला बघायला भेटतात कम्युनिकेबल प्रॉब्लेममध्ये, तर ते आहे ट्युबरक्युलोसिस. ओके, आता ट्युबरक्युलोसिस नंतर आपण बघितलं रिलेटेड टू आपल्या लंग्स. ओके, लंग्समध्ये हा डिसीज होऊ शकतो किंवा हा स्प्रेडेबल डिसीज आहे. 1% टू अनदर पर्सनमध्ये हा स्प्रेडेबल म्हणून आपण त्याला ट्युबरक्युलोसिस बोलतो. त्याचे नॉर्मल तुम्हाला साइन अँड सिम्टम तर माहीत असणार आहेत. ओके, कफ, स्पुटम. ओके, स्पुटमचा कलर चेंज असणार, कफिंग असणार, लार्ज म्हणजे खूप टाईम पिरियडपर्यंत कफिंग असणार. ओके, ब्रिदिंग डिफिकल्टी असणार. ओके, त्यानंतर इम्प्रॉपरली स्लीप असणार. ओके, फिवर असणार. हे ते आपल्या साइन अँड सिम्टम झालं ट्युबरक्युलोसिसची. तर आता आपण बघणार आहेत पर्सेंटेज किंवा आपण पर्सेंटेज वाईज बघणार आहे किती पर्सेंटमध्ये काय काय डेव्हलप झालेले. ओके, ट्युबरक्युलोसिस ऑल फिगर डिसेंबर 2018 मधला हा आपण बघणार आहेत. आपण या ठिकाणी कंट्री वाईज आपण ट्युबरक्युलोसिस कुठे जास्त स्प्रेड होतो आहे, ओके, या ठिकाणी आपण बघणार आहे. तर इंडोनेशियामध्ये 8% ऑफ ट्युबरक्युलोसिस वर्ल्ड वाईड आहे पेशंट. 9% आहे चायनामध्ये. ओके, 6% आहे फिलिपिन्समध्ये. ओके, 6% आहे पाकिस्तानमध्ये. 4% आहे नायजेरियामध्ये. ओके, 4% आहे बांगलादेशमध्ये. साऊथ आफ्रिकामध्ये सुद्धा 3% आहे. ओके, रेस्ट ऑफ 33 अनदर कंट्रीमध्ये आहे. जर का आपण इंडियामध्ये बघितलं 27% ऑफ जे पीपल आहे, ओके, ते सफर करत आहे ट्युबरक्युलोसिसने. ओके, 27% पीपल्स डायग्नोज आहे ट्युबरक्युलोसिसमध्ये. टोटल नंबर ऑफ पीपल इन द वर्ल्ड सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस इज 1 crore इन इंडिया. ओके, टोटल नंबर जर का आपण बघितलं आपल्या वर्ल्डमध्ये इंडियामध्ये तर 1 crore ऑफ पॉप्युलेशन आपली सफरिंग करते ट्युबरक्युलोसिस. टोटल नंबर ऑफ पीपल फ्रॉम इंडिया सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस 26.9 lakh. ओके, इन इंडियामध्ये. जर का वर्ल्ड वाईड बघितलं आपण पूर्ण वर्ल्डमध्ये तर 1 crore आहे, आणि इंडियामध्ये जर का आपण सेपरेटली बघितलं तर 26.9 lakh ऑफ पीपल सफर करतात ट्युबरक्युलोसिसमध्ये. डेट ड्यू टू ट्युबरक्युलोसिस फ्रॉम 1.6 million इन 2017 इन वर्ल्ड वाईड. ओके, आणि टू 1.5 million इन 2018. ओके, जर का आपण डेट रेशो जर का कॅल्क्युलेट केला 1.6 million पासून 2070 ते 1.5 million इन 2018 रिडक्शन झालं होतं. ओके, डेट रेटमध्ये इन ट्युबरक्युलोसिसमध्ये. नंतर इंट्रोडक्शन ऑफ RNTCP प्रोग्राममध्ये आपण बघूयात.
RNTCP it is initiated in 1962, is revised in 1997, and revised National Tuberculosis Control Program that use a WHO recommended DOTS directly observed treatment, short course chemotherapy strategy. Countrywide coverage was achieved in March 2006. Since inception till December 2016, more than 2 crore of patients will be initiated on treatment and 2 crore patients will initiate on treatment and more than 35 lakh of additional lives have been saved. Okay. इन RNTCP जर का आपण प्रोग्राम बघितला 1962 मध्ये रिवाइज झाला होता म्हणजे रिवाइज ओके. अगोदर फक्त NTP मीन्स नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम हा होता. रिवाइज करून त्याला रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम असं घोषित करण्यात आलं इन 1997 मध्ये. ओके. तर हा त्यामध्ये काय होतं की डॉट्स थेरपी आपली ओके. डॉट्स थेरपी म्हणजे काय डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट शॉर्टली कोर्स ऑफ किमोथेरपी जे आहे ओके ट्युबरक्युलोसिसचे ते प्रोव्हाइड केलं होतं ॲज पर WHO नुसार ओके गाईडलाईननुसार. त्या कंट्रीमध्ये कव्हरेज अचीव झालं इन 2006 मध्ये. सिन्स इन्सेप्शन जर का बघितलं आपण टिल डिसेंबर 26 पर्यंत तर रिडक्शन झालं होतं ट्युबरक्युलोसिसमध्ये. मोर दॅन 2 करोड पीपल हे अचीव झाले होते किंवा ते इनिशिएट करत होते ट्रीटमेंट ऑफ डॉट्स थेरपी. 2 करोड पीपल ऑल्सो इनिशिएट ऑफ अँड ट्रीटमेंट मोर दॅन 35 additional lives has been saved. Okay, 35 lakh of people will be served for they are consuming for a DOTS therapy. Okay. After that, goals and objective of RNTCP program to decrease mortality and morbidity due to the tuberculosis. Okay, death rate and curable किंवा illness rate जे आहे ते decrease झाले होते. To break the chain of transmission of tuberculosis. Okay, main objective का होता to break chain. Okay, समटाईम्स पेशंट सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस तर मग त्या ठिकाणी डॉट्स थेरपी देऊन त्यांना जी पण चेन आहे ओके 6 मंथची जी थेरपी आहे ओके जे ट्रीटमेंट आहे ती प्रोव्हाइड करण्यात आली आणि जे ट्युबरक्युलोसिसची जी स्प्रेड होत होती ओके लार्ज नंबरमध्ये ती ब्रेक करण्यात आली. हा आपला गोल्स होता RNTCP प्रोग्रामचा. त्यानंतर ऑब्जेक्टिव्स आपण बघूत RNTCPचे काय टू रिड्यूस द इन्सिडन्स ऑफ TB mortality due to TB, to prevent further emergence of drugs resistance and effectively manage drugs resistant TB cases. ओके. त्या ठिकाणी TB जे आहे ओके TBची मॉर्टॅलिटी रेट डिक्रीज झाली. प्रिव्हेंट केलं त्यांनी काय इफेक्टिव्ह केसेस ऑफ समटाईम जे पेशंट सफरिंग करत आहे TB केसेसमध्ये त्यांना डॉट्स थेरपी देऊन इफेक्टिव्ह ट्रीटमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आली आणि डेथ रेट कमी करण्यात आली. टू इम्प्रूव्ह आउटकम्स अमॉंग HIV इन्फेक्टेड TB पेशंट. ओके. समटाईम्स पेशंटला HIV पण आहेत ओके पण पेशंट डायग्नोज झाला TB पेशंटमध्ये ओके. त्या ठिकाणी त्यांना इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आपल्याला प्रोव्हाइड केली आपण आणि इम्प्रूव्हमेंट ऑफ आउटकम आपल्याला प्रॉपरली भेटला. टू इन्व्हॉल्व प्रायव्हेट सेक्टर ऑफ हेल्थ केअर सर्व्हिसेस. ओके. RNTCP प्रोग्राम ऑल्सो गव्हर्नमेंट ऑथॉरिटीसुद्धा होता आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा तो प्रोव्हाइड केला जात होता ओके इन्व्हॉल्व झाला होता. टू फर्दर डिसेंट्रलाइज अँड अलाइन बेसिक RNTCP मॅनेजमेंट युनिट्स विथ नॅशनल हेल्थ मिशन ब्लॉक लेवल युनिट्स इफेक्टिव्ह मॉनिटरिंग अँड सुपरविजन. ओके. तर आपण ह्या ठिकाणी बघणार आहेत की RNTCP मॅनेजमेंट जे होतं ओके नॅशनल हेल्थ मिशनमध्ये ओके ब्लॉक लेवलनं त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलं होतं पीपल्स विल सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिसमध्ये. त्यांनी प्रॉपरली सुपरविजन केलं मॉनिटरिंग केली डॉट्स थेरपी प्रॉपरली प्रोव्हाइड केली. आफ्टर 6 मंथ त्यांनी प्रॉपरली रिव्हिजिट केलं पेशंटने ओके ॲज पर पेशंटचे डायग्नोसिस टेस्ट केल्या पेशंटचे क्युरेबल रेट आणि डेथ रेट ओके. त्यानंतर पेशंटची ट्रीटमेंट रेट किती होती त्या ठिकाणी त्यांनी मॉनिटर केलं आणि व्हिजिट आणि सुपरविजन केलं. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ RNTCP आपण या ठिकाणी बघणार आहेत. RNTCPचे कोणत्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहेत. युनिट और ऑफिस और स्टाफ नर्स ओके और स्टाफ्स ओके. आता या ठिकाणी आपण स्टाफ नर्सने आपण या ठिकाणी स्टाफचे पण आहे ओके जे ऑफिस कंट्रोल करतात ओके. युनिट आणि ऑफिस बघितलं आपण ट्युबरक्युलोसिस ट्रेनिंग डेमॉन्स्ट्रेशन सेंटर असणार आहे ओके स्टेट वाईजमध्ये. एक स्टेट आहे त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन सेंटर असणार आहेत. स्टेटमध्ये TB ऑफिस असणार आहेत ओके. त्यानंतर थर्ड वन आपण बघितलं डिस्ट्रिक्ट TB ऑफिस म्हटलं ॲज पर त्यांच्या डिस्ट्रिक्टनुसार त्यांना TB ऑफिस प्रोव्हाइड करणार ओके. फोर्थ वन मायक्रोस्कोपी सेंटर ट्रीटमेंट सेंटर ओके जे पण त्यांचे
लॅबोरेटरी सेंटर असणार, ओके, मायक्रोस्कोपी एक्झामिनेशन सेंटर असणार किंवा ट्रीटमेंट सेंटर, ओके, जे पण हॉस्पिटल्स असणार, ओके, ॲज पर त्यांच्या डिस्ट्रिक्टनुसार किंवा स्टेट वाईज किंवा स्टेट ट्रेनिंग सेंटरनुसार त्यांना प्रोव्हायडेशन देणार, ओके. झाले ऑर्गनायझेशन. आता ऑफिसर आणि स्टाफ कोणते कोणते आहेत, जर का स्टेट TB ट्रेनिंग सेंटरला कोण ऑफिसर आहे जो की कंट्रोल करणार, डायरेक्टर, ओके, डायरेक्टर ऑफ TB कंट्रोल प्रोग्राम, ओके. स्टेटमध्ये कोण आहे, स्टेट ऑफिसर, स्टेट TB ऑफिसर. डिस्ट्रिक्टमध्ये कोण पर्सन जो आहे तो ऑपरेट करणार आहेत, मेडिकल ऑफिसर, सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर, ओके. त्यानंतर आहे सिनियर TB लॅबोरेटरी सुपरवायझर, एक्सरे टेक्निशियन, स्टॅटिस्टिकल और असिस्टंट फार्मासिस्ट और हेल्थ विजिटर्स, ओके. या ठिकाणी हे डिस्ट्रिक्ट लेवलला ऑपरेट करणारे, ओके, किंवा ऑफिसर्सही आहे, ओके. डॉट्स. त्यानंतर मायक्रोस्कोपी सेंटर किंवा ट्रीटमेंट सेंटरला कोण ऑफिसर प्रोव्हाइड करणारे, डॉट्स जे आहे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट जे आहे, ओके, ते प्रोव्हायडेशन देणार आहे, ओके, 4th वनला, ओके. ही झाली आपले ऑफिसर्स आणि आपले फर्स्ट आपण बघितलं युनिट किंवा ऑफिस. त्यानंतर स्ट्रॅटर्जीज काय होत्या RNTCPच्या, अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट, ओके. प्रॉपरली आपल्याला प्रिव्हेन्शन करायचं आहे इन ट्युबरक्युलोसिसमध्ये, ओके. त्यांना डायग्नोसिस करायचे आणि प्रॉपरली ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायचे ॲज पर त्यांचे गाईडलाईन्सनुसार. डायग्नॉस्टिक थ्रू रेडिओलॉजी अँड स्पुटम मायक्रोस्कोप, ओके, जे ॲज पर समजा चेस्ट एक्सरे असेल, ओके. त्यानंतर स्पुटम कलेक्शन असेल, स्पुटम मायक्रोस्कोपी एक्झामिनेशन असेल, त्या ठिकाणी त्यांना प्रॉपरली डायग्नोसिस करायचे आणि स्पुटम मायक्रोस्कोपी प्रोव्हाइडेशन करायचे. फ्री डॉमिसिलरी ट्रीटमेंट थ्रू ऑफ द प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेस, ओके, ॲज पर त्यांच्या गव्हर्नमेंटनुसार जे पण ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करणार आहे ट्युबरक्युलोसिसमध्ये डॉट्स थेरपी किंवा फ्री ऑफ कॉस्ट त्यांना प्रोव्हायडेशन आपल्याला द्यायचं आहे, ओके. स्टॅब्लिशिंग डिस्ट्रिक्ट ट्युबरक्युलोसिस सेंटर इन एव्हरी डिस्ट्रिक्ट, ओके. स्टॅब्लिश करायचं आपल्याला डिस्ट्रिक्ट सेंटर ट्युबरक्युलोसिस इन प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक तरी ट्युबरक्युलोसिस सेंटर पाहिजेत. एक्सटेंड कव्हरेज अंडर शॉर्ट कोर्स केमोथेरपी, ओके, जे पण शॉर्ट कोर्स केमोथेरपी त्यांना प्रॉपरली कव्हरेज पाहिजेत. स्टेट ऑफ TB ट्रेनिंग डिमॉन्स्ट्रेशन सेंटर अवेलेबल पाहिजे ॲज पर त्यांच्या स्टेटनुसार, ओके. झाले आपले स्ट्रॅटर्जी. आता आपण फीचर्स ऑफ RNTCP बघणार आहेत. डॉट्स प्लस, ओके, डॉट्स थेरपी आपण त्या ठिकाणी प्रोव्हायडेशन करणार आहेत. हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस HIV व्हायरस कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी पाहिजेत. डायग्नॉस्टिक अँड फाइंडिंग TB केसेस आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत, डायग्नॉस्टिक करून फाइंडिंग करणे आणि TB केसेसला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणे. PPE किट आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. त्यानंतर पेडियाट्रिक ट्युबरक्युलोसिसबद्दल आपल्याला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी प्रोव्हायडेशन पाहिजे, ओके. हे झाले आपले फीचर्स. ट्रीटमेंट स्ट्रॅटेजीज काय आपल्या RNTCP प्रोग्रामच्या, डेली रेजिमेंट फॉर ड्रग्स सेन्सिटिव्ह ट्युबरक्युलोसिस, ओके. प्रॉपरली डेली रेजिमेंट जे आहे, ओके, त्यांचे जे डोस आहे, लोडिंग डोस आहे, ओके, ॲज पर त्यांच्या मेडिकलनुसार त्यांना प्रॉपर डेली मेडिकेशन प्रोव्हायडेशन पाहिजे. MDI TB मॅनेजमेंट, ओके. इंट्रोडक्शन ऑफ नेवर अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग बेडिक्युलिन, ओके, जे पण इंट्रोडक्शन आहे त्यांच्या ड्रग्सनुसार त्यांना प्रॉपरली इन्फॉर्मेशन प्रोव्हायडेशन करायचं. TB सर्वेलन्स प्रॉपरली करायचं आहे. नक्षा, ओके. GFA TM, ओके, वर्ल्ड विजन इंडिया, ओके. त्यानंतर नॅशनल स्ट्रॅटेजिक प्लॅन फॉर 2012-2017 मंथपर्यंत प्रॉपरली आपण स्ट्रॅटेजिस प्लॅन बनवले. त्यानंतर 2017 2025पर्यंत आपण स्ट्रॅटेजिस प्लॅन बनवले, ओके. झालं आपल्या ट्रीटमेंट स्ट्रॅटर्जी. रोल ऑफ नर्सिंग RNTCP प्रोग्राममध्ये काय काय आहे, केस डिटेक्शन, प्रॉपरली केस डिटेक्ट करायची, प्रायमरी प्रिव्हेन्शन, सेकंडरी, टर्शरी प्रिव्हेन्शन, रेफर फॉर स्पुटम एक्झामिनेशन, जे पण स्पुटम एक्झामिनेशन तुम्ही कलेक्शन करता ते प्रॉपरली रेफर लॅबोरेटरी सिस्टम किंवा लॅबोरेटरी सेंटरला प्रोव्हायडेशन करायचे. ट्रीटमेंट ऑफ डॉट्स थेरपीबद्दल तुम्हाला एज्युकेशन प्रोव्हाइड करायचे पेशंटला किंवा पेशंट फॅमिली मेंबर्सला. एज्युकेशन टू द क्लायंट अबाउट द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ डॉट्स थेरपी, कसं प्रोव्हायडेशन करायचे, ओके, कसं इनटेक करायचे, ओके, ॲज पर डेली डोस किती असणार तुम्हाला एज्युकेट करायचे. एज्युकेशन टू फॅमिली मेंबर्स ऑल्सो, की आयसोलेशन करायचं आहे पेशंटला सम टाईम पिरियडपर्यंत किंवा सम मंथपर्यंत. स्पुटम डिस्पोजल, ओके, प्रॉपरली स्पुटमला डिस्पोज करायचं आहे, डिस्कार्ड करायचे स्प्रेड होणे म्हणून. क्लॉट्स, ओके, क्लॉट्ससुद्धा आपल्याला डिस्पोज करायचे आहे. समटाईम्स पेशंटला आयसोलेट करून सनी तिची क्लॉट जी आहे ती डिस्पोज करायचं आहे आपल्याला. फॅमिली वॅक्सिनेशन प्रोव्हायडेशन करायचं आहे फॉर द अँटी ट्युबरक्युलोसिस, ओके. त्यासाठी हे आपले रोल ऑफ नर्स ऑफ RNTCP रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्रामचे रोल ऑफ नर्स होते, ओके. या ठिकाणी आपला
टॉपिक हा संपलेला आहे. रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम केव्हा स्टार्ट झाला? 1997मध्ये त्याला रिवाइज बोललं होतं. 1962मध्ये तो लॉन्च झाला होता. ओके, रिवाइज म्हणजे की तो प्रॉपरली रिवाइज झाला, म्हणजे की अगोदर तो नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम होता, नंतर तो रिवाइज झाला. ओके, त्याला रिवाइज करून 1997मध्ये लॉन्च करण्यात आलं. ओके, परत त्यानंतर आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ह बघितले, स्ट्रॅटजीज प्लॅन बघितले, डॉट्स थेरपी म्हणजे काय बघितलं. ओके, त्यानंतर ट्रीटमेंट स्ट्रॅटजीज बघितले आणि लास्टला आपलं रोल ऑफ नर्स ऑफ RNTCP प्रोग्राममध्ये कोणते कोणते. ओके, आजचा आपला टॉपिक झालेला आहे. टॉपिकचं नाव होतं रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम. हा अंडर येतो कम्युनिकेबल डिसीजमध्ये. ओके, तर आपण एक एक करून आता ऑल प्रोग्राम्स आपण स्टार्ट करणार आहेत. ओके, हा आपला फर्स्ट प्रोग्राम होता. त्यानंतर आपण अदर प्रोग्रामकडे जाऊयात. ओके, तर आपला आजचा लेक्चर हे संपलेला आहे. ओके, कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. थँक्यू.